आजच्या कार्यकर्त्या मेळाव्याला उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जिल्ह्याचे निरीक्षक पवन कनोजे, माझे जुने मित्र आणि जिल्ह्याचे मंत्री बशीर मोतीजा, प्रशांत यादवजी, त्यानंतर रत्नागिरीला गेलो. खरं तर आज चुकल्यासारखं वाटतंय, तुमच्या आमच्यामध्ये आज कुमार शेटे नाही. शरद पवारांवरती नितांत प्रेम करणारा एक निस्वार्थी कार्यकर्ता आपल्याला गेला, त्याची खंत आहे. पण पक्षाचं मोठं नुकसान झालं. नवीन अध्यक्ष आहेत, प्रशांत आहे, बशीर आहे, गिरजी आहे, असे सगळे मिळून एकत्र आता आपण काम करणार आहोत. काम करायचा वेळ आपल्याला उतरावा. म्हणजे मला याची कल्पना आहे की विधानसभेच्या पराभवानंतर नैराश्य पसरले. ते नैराश्य फक्त तुमच्यात होतं असं नाही, ते नैराश्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याही मनात होतं. आणि समाजाला कार्यकर्त्याची गरज. आज मी काही गोष्टी उघडपणाने रत्नागिरीत सांगून जाणार. ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा कारभार गेली काही दिवस चालतोय, असा कारभार जर चालत राहिला तर महाराष्ट्राचा बिघाड नाही म्हणता येणार, पण महाराष्ट्राच्या पुरोगतित्वाचा गळा दाबला जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते. हे विषय आज चालू आहे. या देशाच्या संविधानाने या देशाला धर्मनिरपेक्षता कायद्याने बंधन करायचं. पण गेले काही महिने आपण बघाल तर जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये धार्मिक विद्वेष वाढवण्याचं काम सरकारने पोहोचवलं. ज्यांना इतिहासातला ही माहित नाही ते औरंगजेबाबत बोलायला. मी विधानसभेत उठून बोललेलो आहे आणि बोलताना कधी कचरत नाही. औरंगजेब ही आमच्या शौर्याची निशाणी आहे. दिल्लीच्या गादीवर बसलेला सुलतान दक्षिण दिग्विजयासाठी आला, लाखोंचं सैन्य घेऊन आला. एक तरी लढाई महाराष्ट्रात जिंकू शकला का? स्वराज्याचे रक्षण करते शिवाजी महाराज, नंतरचे शंभू महाराज आणि त्याच्यानंतरच्या ताराराणी यांनी त्याला इथे टिकून दिलं. आणि त्या औरंगजेबाचं थडग आम्ही खुलताबादला दाखवतो. काय ते थडग काय सांगतं तर दिल्लीचा सुलतान आला पण घरी नाही जाऊ. शेवटी ती आमच्या शौर्याची निशाणी. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांची पिल्लावर जी आता सत्तेत आहे त्याला शिवाजी महाराज चुकतात. आणि म्हणून कारण नसताना औरंगजेबाचं नाव काढून इथे हिंदू मुसलमान संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न झाला. बरं झालं RSSनेच काढले बंद करायचे. त्याच्यानंतर औरंगजेबाचा विषय काढणारे सुद्धा बोलायला काय नाही, चोप घरी जाऊन बसतो. याचा अर्थ स्पष्ट होतो की तुम्हाला जातीय विद्वेषच पसरवायचा होता, बाकी काही करायचं नव्हतं. म्हणणं देणं आठवतो अफजल खान. 6 फूट 7 इंचाचा अफजल खान आमच्या महाराजांना भेटायला गेला, मारायला गेला. 2 मिनिटात आमच्या महाराजांनी त्याला आडवा केला आणि समोरनं आलेली पहिली तलवार ही महाराजांच्या अंगावर एकमेव वार झाला. कृष्णा भास्कर कुलकर्ण्याचं मुक्त असं उडवलं की त्याला कळलं पण नाही त्याचं काय. इतिहास कळू द्यायचा नाही लोकांना. म्हणून त्याच्याही खडग्याच्या मागे अरे दोन्ही थडगी म्हणजे आमच्या शौर्याची निशाणी, आमच्या गरिबी काव्याची निशाणी आहे.
विधानसभेमध्ये आमच्यासारख्या लोकांनी हा किल्ला लढवला. नंतर पहलगाम जे झालं तिचा निषेध या देशातल्या प्रत्येक घरात झाला. जाती धर्म सगळं बाजूला ठेवून या देशावरती प्रेम करणारा, त्यांच्या मनामध्ये माणुसकी जागी आहे अशा प्रत्येकाने पहलगामचा निषेध केला. तो धर्मावरती नाही, तो माणसांवरती नाही, तो भारतीयांवरती हल्ला, भारताच्या सार्वभौमत्वावरती हल्ला आणि तो शत्रू राष्ट्राने पुरस्कृत केलेला हल्ला होता. संध्याकाळपर्यंत मेसेज काय मिळाला? धर्म पूछाचा नाही. मला भारतीय नागरिकांच्या मानसिकतेचा प्रचंड आदर आहे. या आणि केलेली मदत हे भारतीय कधी विसरत नसतात, त्याचा ते गौरव करतात. आणि म्हणून त्यांच्या घरी मृत्यू झाला अशा 26 घरच्यांनी उघडपणाने भूमिका घेतली की काश्मीरी मुसलमानांचं त्यावेळेस वागणं हे देवापेक्षा कमी नव्हतं. समोर अतिरेकी थैमान घालत असताना तिथले पर्यटकांना मदत करणारे टॅक्सी ड्रायव्हर, घोडेस्वार कुठल्या समाजाचे होते? त्यांनी समाज नाही बघितला, त्यांच्यातील माणुसकी जीवन होती म्हणून ते धावून 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 त्या सगळ्या पर्यटकांना बाहेर काढले. कमीत कमी 2,000 ते 2,500 पर्यटक तिथे होते. त्या सगळ्यांना वेळेत बाहेर करण्याची जबाबदारी आपल्या काश्मीरी मुसलमानांनी घेतली. आणि हे आम्ही नाही बोललो, आम्ही बोललो असतो तर त्याला जातीय रंग लावला असता. कोण बोललं की जगदाळे नावाच्या ज्या आमच्या बहिणी पुण्यात ज्यांचे वडील मारले गेले त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की तू घोडेस्वार, तू जीपचा ड्रायव्हर मला देवासारखा आहे. माणुसकीचा नेहमी सन्मान होतो, केलेल्या मदतीचा नेहमी सन्मान होता आणि तोच सन्मान काश्मीरमध्ये होता. पहिल्यांदा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर पूर्ण काश्मीर बंद होतं, बंद, कडकडीत बंद. एक दुकान लाल चौकातलं उघडून दिलं नाही लोकांनी. एक दुकान दहशतवादाविरुद्ध एकत्र झालेला काश्मीर हा आपला आशेचा निर्णय आहे. आज सर्वात जास्त नुकसान त्या 26 जणांचं झालं, पण सर्वात जास्त नुकसान हे काश्मीरचं झालं. 90 सालानंतर आजपर्यंत काश्मीरमध्ये हाल अपेष्टा करत असलेला काश्मीरी नागरिक जरा चांगले दिवस बघतो. पर्यटनाच्या माध्यमातून येणारा पैसा त्याला आनंद देत होता. वाटलं झालं ते पर्यटनाचं. आणि एकीकडे आपण देशभरामध्ये हिंदू मुसलमानांविरुद्ध एकमेकांना उभं करण्याचं काम त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो. आता ज्या गतीने धर्मद्वेषावरती उभे असलेले कार्यकर्ते हे काम करत होते, समाजाने त्यांना स्वीकारलं नाही. म्हणून त्यांना जे अपेक्षित होते की दंगे होती, लोक एकमेकांमध्ये खाऊन जातील, त्यांना महाराष्ट्रात झालं ना देशात झालं. पण वातावरण गडबड करण्याच्या कामाला पुढे थांबलेत का ते? विचारात सिंधुदुर्गात गेलो, त्या तिथे 40 सांगतो अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना विश्वास द्या की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हे राज्य पुरोगामी महाराष्ट्र आहे, हे राज्य फुलेंचं आहे, राज्य शाहूंचं आहे, राज्य आंबेडकरांचं आहे. हे राज्याचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण करताना शिवाजी राजेंची शपथ घेऊन हे राज्याची निर्मिती केली. मराठी माणसाचं राज्य आहे आणि मराठी माणूस हा पोट्यामधून असतो. त्या शेवटच्या माणसाला जो अस्वस्थ आहे, जो शोषित आहे, त्याला कळलंच पाहिजे की आपण सगळे त्याच्याबरोबर आहोत. त्याला एकटेपणा वाटताच कामा नाही. आणि रत्नागिरीच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाहिजे आपली ती स्पष्ट होती. एकीकडे संविधानाचं रक्षण करायचं असं म्हणायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान करायचा, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जमणारच. आणि म्हणून पहलगाम नंतर
या देशामध्ये एक नवीन वातावरण तयार होतंय. त्या वातावरणासमोर आम्हाला हिमालयासारखं उभं राहावं लागेल. वर्षानुवर्ष शतक आपण एकत्र राहिलोय. आपली भाषा आहे, आपला पेहराव आहे, हे सगळं एक असताना आपण आज कुठेतरी भिंती उभारतो आहोत. त्या भिंती उभारणाऱ्यांचे हात मजबूत होता कामा नये याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं. विचारा सरकारला प्रश्न, जे 26 घरचे लोक विचारतायत सैन्य कुठे होते. बेळगाववरती हल्ला झाला, 2500 लोक तिथे होते आणि गेले काही वर्ष पहलगाममध्ये हजारोनी नागरिक जात आहेत. त्या दिवशी तिथे काही सैनिक का होता हा प्रश्न आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? आपण विचारला का हा प्रश्न? कोणी विचारला पहिल्यांदा? डोंबिवलीच्या त्या बाईंनी, त्या ताईंनी पहिल्यांदा प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या धर्मराव तुमचा बाजला पहिल्या चांगला सुरक्षा व्यवस्था का नव्हती? आज एका मृत्यूमुखी पडलेल्या माणसाच्या पत्नीचा इंटरव्ह्यू काय विचारला प्रश्न युट्यूबवर की घरामध्ये आई वडील सुरक्षित ठेवतात, देशामध्ये हे काम मायबाप सरकारने करायचं असतं. आमचा मायबाप सरकार कुठे होतं? प्रश्न आहे ना. लेफ्टनंट जनरल बक्षी सेनेमध्ये उच्च पदस्थ अधिकारी, टाइम्स नावाला मुलाखत दिली आणि काय विचारलं की 2 लाखाचं सैन्य कमी कसं झालं? तो सताज किश्तवार नावाचा जो काश्मीर मधला प्रांत आहे तिथे तो सेनेचा अधिकारी होता. तो म्हणाला काश्मीरच्या डोंगरांमध्ये दऱ्यांमध्ये लढायला तुम्हाला सेना लागणारच. 2 लाखांची सेना कमी होती, भरतीच होत नाही. त्यांनी सांगितलं, उदाहरणार्थ सगळं सांगितलं की कोविड नंतर सेनेमध्ये भरतीच झाली. मी काय पाकिस्तान बरोबर समझोत्याचा करार केला होता का? अरे तुम्ही दरवाजे उघडे ठेवले तर येणार ना ते दुश्मन आहेत. चूक कोणाची? जबाबदारी घेतली. 26/11 हल्ला झाला. 24 तासात शिवराज पाटलांनी जबाबदारी घेऊन राजीनामा टाकला. काही तासातच विलासराव देशमुखांनी राजीनामा घेतला, जबाबदारी घेतली, राजीनामा टाकला. तुम्ही तेव्हा काय बोलत होता बीजेपी वाले विधानसभेत सगळीकडे? इंटेलिजन्स फेल्युअर आहे, इंटेलिजन्स फेल्युअर आहे. आता काय आहे? 2.5 तास अतिरेकी थैमान घालतात ते पोहोचू शकत नाही. आणि काय ते मेसेज धडक तुमच्या आता जात विचार आलात ना, आला ना निर्णय. काय निर्णय? की जात निहाय जनगणना झाली पाहिजे. हा निर्णय त्यांचा आहे, हा निर्णय आमचा आहे. आमच्या दबावाने हा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रामधल्या निवडक लोकांनी जो हा प्रश्न लावून धरला होता त्याच्यात एक मुद्दा तुमच्या समोर आहे. जातीय जनगणना झालीच पाहिजे, आमचा आग्रह आहे. मला काशीरामचं ते वाक्याचं डोळ्यासमोर दिसतं, जितकी संख्या वाढली उसकी उतनी जिम्मेदारी. झालीच पाहिजे. आम्हाला नाही दिसत ना आमची माणसं प्रतिनिधित्व करताना. बिहारमध्ये जनगणना झाली, जातीन्याय झाली, तर 63% लोक ते पिछडे ओबीसीचे झाले. 63%. 63 मध्ये 10 एससी 10 ओबीसी ऍड करा, किती झाले? 83. 60% मुसलमान ऍड करा, किती झाले? 90. म्हणजे 90% बहुजन समाज बिहारमध्ये आहे. आणि प्रतिनिधित्व किती आहे 90%ला? हा प्रश्न नाही विचारायचा. पण मी तुम्हाला सांगतो की बीजेपी 24 तास 362 दिवस फक्त निवडणुकांचा विचार करत असते. जातीय जनगणनेला सर्वात मोठा विरोध करणारा कोण होते? बीजेपी.
अचानक एका रात्रीत काय बदल झाला? आपण सगळे खुश झालो, अरे आपला निर्णय मान्य झाला. बिहार मधला ओबीसी आपल्याला मत देणार नाही. जातीय जनगणना जर आपण रोखून ठेवली आणि विरोध केला तर बीजेपी एकतर्फा होऊन जाईल. ही भीती वाटल्यामुळे जातीय जनगणना आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून. आणि माझं म्हणणं आहे की जसा निवडणुकीमध्ये मला ईव्हीएमचा वास येतो, त्यांच्या निवडणूक यशामध्ये स्पष्टपणाने बोलणार माणसं म्हणजे आडपडदा ठेवून बोलणारा माझा स्वभाव असेल. जसा ईव्हीएमचा घोटाळा झाला तसा जनगणनेचा घोटाळा केला नाही. दाखवायची सगळी संख्या कमी, प्रशांत यादवची काही क्षेत्रात मत कमी झाली, समजचा आधार निवडून आला. उद्या 90% बहुजन जर या देशामध्ये दिसलं तर करणार काय? मग कोण बोलणार? इतकी संख्या वाढली, इतकी जिम्मेदारी द्या आम्हाला, आमच्या हक्काचं द्या, आमच्या संख्येप्रमाणे द्या. मागणीला जोर देईल. तेव्हा निवडणुकीत जे घोटाळे होते ते जनसंख्येमध्ये जनगणनेमध्ये झाले तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. पण अर्थात दक्षिणेच्या काही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे तिथे काही होईल असं वाटत नाही. ऑलरेडी बिहारमध्ये जनगणना झालेली आहे, त्यामुळे तिथे काही होईल असं वाटत नाही. जे काही करतील ते त्यांचे राज्य आहे, तिथे काय घोटाळा करण्याचा प्रयत्न करतील ते करतील, पण तुम्ही जागरूक व्हा. मला माहिती आहे रत्नागिरीमध्ये ओबीसीची संख्या चांगली आहे, कुणबी मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा ही जागरूकता ठेवा. तो भंडारी असो, तो तिली असो, तो माळी असो, तो कुणबी असो, आपण सगळ्या बांधवांना एकमेकांना जागी केलं पाहिजे. महागाई कोण बोलतंय त्याच्यावर? कोण बोलतंय बेरोजगारीवर? कोण बोलतंय भ्रष्टाचारावर? कोण बोलतंय स्त्री अत्याचारावर? दिवसा डोळ्यात दूध पडतात, कोण बोलतंय त्याच्यावर? सगळ्यावरती बांधून घ्यायला येतं. अपयशाचं धन म्हणजे अपयश स्वीकारायला सुद्धा मोठं मन लागतं. सुख स्वीकारताना पण मोठं मन लागतं. यादव साहेबांना मी प्रश्न केला, दुधाचा भाव काय? दुधाचा भाव आता असा जाईल, चहा पिताना तुम्हाला दूध समोर घेऊन चहा घ्यावा. 2 रुपये वाटले. मी सांगितलं ना आता समोर दूध ठेवायचं वाटीमध्ये, छोट्या वाटीमध्ये, तिथे काय बघायचं चहा घ्यायचा. चहा घ्यायला सांगतो, साखर माग, दूध माग, मला चहा प्यायचा कशाला? आणि घोटाळे कोणाला तर काही भेटत नाही. 2100 रुपये तुम्हाला सांगितलेलं देणार सांगितले होते की नव्हते? आमच्याही बायका गेलेल्या, मग आम्ही पैसे आपल्याच पैसे दिलेल्या खिशात आणलेले नाहीत, आमचाच टॅक्स वापरतो. आता देतात, आम्ही थोडे दिवस थांबा, बंद होणार. अजित दादा म्हणतात मी शेतकरी कर्ज मागतो तर कोणच नव्हतं, मला काय सांगतो? तुमच्या काय म्हणतात मॅनिफेस्टो मध्ये ना, तुमचा मॅनिफेस्टो मॅनिफेस्टो काय अरे नाही द्यायचं तर नका येऊ ना, कुठं जर बोलू नका. आता फेडीची गरज काय? झालं ना, पाचवी बहुमत मिळालं. या पाचवी बहुमताच्या जोरावरती राजकीय बलात्कार करतायत. सरळ सरळ धमकवण्याची कामं केली जात आहेत. याच्यावर बोलायचं की नाही, आमचा एकदा कार्यकर्त्यांनी विचार करा. आणि त्यामुळे तुमचं नैराश्य दूर करून तुम्हाला समाजासाठी उभं राहावं लागेल. समाजामध्ये जी अस्वस्थता पसरलेली आहे, ती अस्वस्थता बोलतीये. त्याचा राजकीय फायदा घ्या असं तुम्हाला सांगायला आलेलो नाही, पण जर कोणी त्या अस्वस्थतेचं राजकारण करत असेल तर त्याच्या विरोधात होईल.
ते काय नंतर वाढत काय पद्धत झाली काय. मी त्या बारसूचा अभ्यास करत होतो. बारसूमध्ये जेवढ्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्या 10 पट नोकऱ्या ते तुमचं मच्छीमारांचं बंदर होतं. नाटा मोठं गाव आहे ना, तिथे सगळ्या बोटी लागतात. तिथे खूप मासेमारी केली जाते आणि तिथे जवळजवळ 40,000 मजूर कामाला आहेत. साखळी नाट्यात ते बोटी लागतात, मच्छी विकली जाते. ते बंदर उद्ध्वस्त होणार, ते बंदर उद्ध्वस्त होणार. ती सहज चौकशी केली. पार्श्वमध्ये नोकऱ्या किती लागणार? 1,000. आणि ते बंदर बंद झालं तर रत्नागिरीचं आर्थिक नुकसान किती होणार? ते बंदर बंद होणार ना, कारण का याची जे आउटलेट आहे ते समुद्रात सोडणार. समुद्रात सोडल्यावरती तो समुद्राचा संपूर्ण परिसर बंद करावा लागणार. किंबहुना बारसूमध्ये मोठेपणा नाही तर आजच्या कोकणाची मासेमारी बंद होणार. हे काही एन्व्हायरमेंटल चॅलेंज आहेच, पण त्याही पेक्षा आमचा जो पारंपरिक रोजगार आहे त्याच्यावर हातोडा चालवण्याचं काम आहे ना. तुम्ही जे बोलले ते साखळी नाट्याला जाऊन बघा. लागलेल्या बोटी, तिथे काम करत असलेले कर्मचारी, आणि कर्मचारी कुठून आले तो? या देशातल्या प्रत्येक प्रांतातली लोक तिथे काम करतायत. जेव्हा महाराष्ट्राचं उदाहरण देतात ना, मी भारतात जाऊन सांगतो की ज्यांनी ही माती डोक्याला लावली ना तो जात धर्म सोडून द्या. माणूस कधी दुपाशी जमला नाही आमच्या मराठी माणसाची. आम्ही नाही जाता तिथे परप्रांती आहे, त्याला मारा द्याला. आमच्या मराठी माणसाचं गावच नाही. जिओ और जिने दो ते तर मंदिर बांधलं या दिवसात, चांगलं मंदिर बांधलं. यात मी सगळ्यांनी दर्शनाला आहे. आधुनिक महाराष्ट्रामध्ये वापर परवाना, काम करण्याचा परवाना, वापर परवाना, जे ओसी आणि सीसी कमेन्समेंट सर्टिफिकेट आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट असलेलं एकमेव मंदिर असेल. एकमेव. मला माहिती होतं की माझ्या बरोबर कोणत्याही कोर्टात जाणार आणि तिथून मंदिर आहे आणि पाड्यात जाणार. आपण सगळी बाजू चेक करून मंदिरात तिथे बोलताना सांगितलं माझ्या मनाशी रामदास. कोणाला माहिती हो या रांगेत कोण आहे, कुठल्या जातीची लोक आहेत. येतात भाविक आईचं दर्शन घेतात. काय श्रद्धेला जात धर्माची ओळख नसते, ती आपण करून देतो. तुम्ही त्या देवळात येऊन बघा. मी केव्हा म्हटलं 2,000 रुपये द्यायची वर्षाच्या धर्माचं राजकारण करायचं बाबांनी मला शिकवलेलं नाही. करोडो रुपये खर्च करून मंदिर बांधलंय, पण त्या मंदिरात तुम्ही राजकारण करणार नाही. त्या मंदिराचं राजकारण मला मानत. काय राजकारण करायचं धर्माचं? कुठला धर्म तुम्हाला धर्मविद्वेष शिकवतो? वसुधैव कुटुंबकम म्हणणारा मी हिंदू आहे, आणि कुठल्याही मोठ्या सभेमध्ये जय म्हणणारा मी नास्तिक आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊनच राजकारण करायचं. माझ्या बापाने मला शिकवलंय, माझा बाप शिकवतो. ही अस्वस्थ परिस्थिती महाराष्ट्रात राहिली तर महाराष्ट्राचा विकास बोंबलला होता. नागपूरला उघड झाली ना, नागपूरला कुठे उघड झाली तुम्हाला माहिती आहे? दिल्लीला होतं. दिल्लीला मी संध्याकाळी करीम्स मध्ये जेवायला, मला माझ्या ओळखीच आहे. तिथे दर्शनाला गिरती पण आहे. नागपूरला जंगल आहे, परिणाम कुठे? आपल्याला असं वाटतं माझ्यासोबत होतं
मुंबईमध्ये एक खडा जरी पडला ना तरी घरचे फोन करतात मुलींना, तू लवकर या घरी, जरा मुंबई वातावरण खराब. मुलांना फोन करतात, हे बाबा लवकर घरी पोहोच, उगाच पोलीस तुला पकडतील. हे अस्वस्थ वातावरण हिंदू नाही, मुसलमान बोलत नाही, अस्वस्थ वातावरण आई बाबाला अस्वस्थ करतं, सगळं बंद. त्याच्यामुळे हे सगळं वातावरण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती होती का बरी आहे का? 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. 9 लाख कोटी रुपयाचं. हे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती 3 लाख रुपयाचं कर्ज आहे. 3 लाख रुपये. तुमचा काय दोष आहे? काय तुमच्यावर कर्ज? म्हणजे यांचे चोचले पुरवायला आमचेच पैसे वापरले ना. was taxpayers money. आपल्या खिशात नाही आहे. पण घोटाळ्याचं सरकार आहे. घोटाळ्याचं खोट्या पद्धतीने निवडून आले आणि आज खोटं काम करण्याची जबाबदारी असतात. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी बाहेर पडा. बस झालं. हरलो सोडणारे गेले, गद्दारी करून गेले. माझा एकच वार शरद पवार, मी नाही म्हणायचं असं जो म्हणायचा तो वाद करून निघून गेला ना. तुमची बुद्धी तल्लक आहे ना. रत्नागिरी नारळ मच्छी वगैरे जातं ना, नारळ मच्छी वगैरे जाण्याची बुद्धी तल्लक असते. म्हणजे विसरलात काय कोण म्हणायचं माझं एकच वार शरद पवार? विसरलात काय? आठवतं ना कोण म्हणायचं? असे गद्दार ज्या जिल्ह्यावरती राज्य करणार मला विचार करायची वेळ आलेली आहे. मला माहिती आहे की आघाडीमध्ये फुसफुस असतील उद्या, पण तरी एखाद्या शत्रूचा निपात करायचा असेल तर 2 हात एकत्र ठेवण्याची गरज असेल तर 2 हात एकत्र ठेवा. करण्यासाठी ताकद एकत्र केली पाहिजे. लक्षात ठेवा. माझा सन्मान मिळत नाही, माझा मान राखला जात नाही, सध्यात दिला थोडं मान, त्याची पहिली मान का तुमचा सन्मान. तो तसाच ताटमाने उभा राहिला ना तर आयुष्यभर सन्मान शोधत राहतो. आणि नंतर कधीतरी गद्दारी करून बदल त्याच्याच पायाशी जाते. इतका लढ बिनमानेचा तुझ्या पायाशी ताकद कार्यकर्त्यांमध्ये दाखवायचं आहे. या जिल्ह्यामध्ये आपलं प्रभुत्व होतं बशीर. जिल्हा परिषद आपल्या कित्येक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती की नव्हती? ठीक आहे ना. काही दिवस तसंच, काही दिवस चुकीचेही असतात. एक तुम्हाला सांगतो, या देशाला गांधींच्या विचाराशिवाय पर्याय नाही. मला आनंद आहे की वक्फ विरुद्ध भूमिका घेताना कुठलं भूमिका घेतली माहिती तुम्हाला? ती माझ्या देवळात बसून वक्फची भूमिका आहे. आपल्याला कोणाला माहितीच नाही वक्फच्या जमिनी असतात काय. इतका साधा हिशोब आहे. वक्फच्या जमिनी कुठं येतात? तुझा वर्णन पाठवतो या जमिनीला अल्लाने पाठवून दिला असं नाही आहे. मुस्लिम समाजाची दानशूर माणसं धर्म कार्यासाठी आपल्या खिशातले पैसे देतात, आपल्या खिशातली जमिनी देतात, त्याला दान म्हणतात. आणि त्याला जोडीचा अर्थ वक्फ आहे. दानात आलेल्या जमिनी धर्म कार्यासाठी वापराव्यात असं दिलेल्या हदीसमध्ये होतं. बरोबर आहे त्याच्या गरज नाही. मराठीत लिहिले कोकणात आलं तर मराठीत बोललं. हे तुम्ही पण पाळा. कोकणात हिंदी चालूच केलं, कोकणात मराठी. आणि माझ्या बापाने दिलेली जमीन सरकारने काय कागद घ्यायची? ते चुका असतील दान बघून सरळ भ्रष्टाचार केला असेल साऱ्या जेलमध्ये टाका. पण भ्रष्टाचार करतात म्हणून माझ्या खिशातले पैसेच काढून घ्यायचे. आणि मग काय प्रचार हो, काय
तो किरण रिजिजू लोकसभे मधून सांगतो, और इनका भरोसा नहीं, इनका भरोसा नहीं है, ये तो कल बोल देंगे राष्ट्रपति भवन की वक्फ की जमीन है। अरे हमारा माहित नाही का राष्ट्रपती जमीन कोणाची आहे, पण तेल निर्माण करताना कुठल्या लेवलला जायचं बघा, आपण समजूनच घेतलं नाही। मुस्लिम समाजासमोर अडचण कधी येणार माहिती आहे? मुस्लिम समाजाला सर्वात मोठी जमीन लागते ती कब्रस्तान। ह्याच्या पुढे कब्रस्तानची जमीन किंवा वक्फच्या जमीन होत्या, त्याच्यात कब्रस्तान यायचं मी गलत नाही बोललो। आता यांना काय करावं लागणार आहे? ह्याच्या पुढे कलेक्टर समोर गुडघे टिकून म्हणावं, जमीन हा एकमेव उद्देश आहे की मुस्लिम समाजाला आमच्या सोबत गुडघे टिकून करायला पाहिजे, याच्यासाठी फक्त कायदा आणला आहे। मग आर्टिकल 19A मध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू रिलिजन दिला आहे, तुम्हाला दुसऱ्याच्या धर्मात जाण्याचं कारणच काय? हे प्रश्न आम्ही विचारले, तुम्हाला आमच्या शिक्का म्हणणार आहे सारे मुसलमानांचीच बाजू घेतात आणि न्याय या ना घाबरता कशाला? आणि म्हणून मुस्लिम समाजाने चांगलं केलं, म्हणजे तुम्ही रस्त्यावर येऊ, तुम्ही रस्त्यावर आल्यावर समोरच्यांना संधी घ्या। म्हणून रात्री 9 ते 9:15 मागच्या 3 दिवसापूर्वी लाईट बंदचं काम आहे, तुम्ही केलं की नाही मला माहिती। बशीर मला आनंद आहे की दिल्ली मधून व्हिडिओ आला, बाकी किसी का नाही, लेकिन जितेंद्र आव्हाड का व्हिडिओ आला आणि मी उघड मानताना सांगतो की मी व्हिडिओ दिला। सर्वोच्च न्यायालय जेव्हा प्रश्न विचारतं की तुम्ही या जमिनीचे दाखले का मागताय, 1600 सालामध्ये बांधलेली मस्जिदचा लीज ॲग्रीमेंट राजा औरंगजेब अकबराकडून मागण्यात येईल, कुठला आणणार पेपर? काय लावलंय काय, कशाला ताजमहालच्या बाजूची जागा कोणाची जागा आहे? शहाजहानची दिलेली जागा आहे ना, म्हणजे वक्फ आहे ना। आता काय जागेचं जबरदस्त पत्र काय वरती जाऊन शहाजहानच्या हातात नाही घ्यायचे लॉजिक। शिवाजी महाराजांच्या काळात मुसलमानांना सैन्यात प्रवेशच दिला जात नव्हता, सैनिकच होते। केळशीला कोणाची जमीन आहे? केळशीच्या याकूब बाबाला कोणी जमीन दिली? कोणी दिली? जोरात बोला ना, घाबरत काय? कशाला दिली? कशाला दिली? हा इतिहास साक्ष देतो यार, म्हणून मला इतिहास पुसायचा असतो। मला इतिहास का बदलायचा आहे? कारण का या इतिहासामध्ये भारताची ओळख आहे, भारताच्या संस्कृतीची ओळख आहे, भारताच्या इतिहासाची ओळख आहे। हा इतिहास मला परवडणारा नाही, म्हणून तुम्हाला इतिहास बदलायचा आहे। म्हणजे आम्ही मुघलांचा इतिहास काढून टाकला, मुघलांचा इतिहास काढला, शिवाजी महाराजांनी युद्ध कोणाबरोबर केलं? कोणाबरोबर केलं? शिवाजी महाराज आग्र्याला कशाला गेले? अरे मोगलाच्या सरदाराला आव्हान दिलं, त्याच्याकडे निघून आले रामचे महाराज। म्हणजे याच्या पुस्तकामध्ये म्हणजे तुम्ही मुघलांचा इतिहास पुसत नाहीये, शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम करताय, त्याला आमचा विरोध आहे। कार्यकर्त्यांना मुद्दे खूप आहे, फक्त बाहेर पडा। आपण बोलायला कसं बोलायला घाबरू नका, जो बोलेल तोच तरेल, मग हा मुख्याचा। आणि मराठी माणूस मुख्याचा मार खात नाही। आपल्या बाबांमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्याला खायला शिकवलेला नाही। अन्याय अत्याचार उभं राहिलंच पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घोषवाक्यात सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे वाक्य कायम लक्षात इतिहास संघर्ष करण्याची तयारी कार्यकर्त्यांना ठेवा। येणाऱ्या काळामध्ये संघर्ष अजून तीव्र होईल, आपल्या तलवारी ज्ञान असता कामा नये। असे दलाल राजकारणी येतात, निघून जातात, इतिहास त्यांची नोंद घेत नाही।
इतिहासामध्ये त्यांची नोंद काय गद्दार म्हणूनच होईल. गद्दारीला कधीच क्षमा मिळत नाही. मी म्हणलं त्या जाता जाता मी कोणी दाखवत नाही. ती बाई जी रागाने बोलली ना बेळगाव नंतर डोंबिवलीमध्ये, ती नंतर काय बोलली आठवते तुम्हाला? की तुम्ही निवडून शकता, तुम्ही सरकार पाडता, तुम्ही आमच्या हरकत घेता. तुझी रागात इतक्या जोरात बोलत होती. बेळगावबद्दल प्रतिक्रिया व्यवस्थेबद्दलच राग आहे. लोकांच्या मनात व्यवस्थेबद्दल राग आहे आणि हा डोंबिवली मधला दिसलाय. आपल्याला फक्त कुकर मारायचे दरवाजा उघडणार, ही कुकर मारण्याची तयारी करा. मी शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आपण सगळे एकत्रित काम करू. ठीक आहे नाही का? आम्ही काय करतो तुम्हाला तुम्ही बोलवाल की ते आम्हाला तुमच्या बरोबर लढायला तर कधी तुमचं. आणि तुम्ही पुढे मी मागे असा तुम्ही मागे, पण मागे नंतर थांबा. तर मागचे मागे काय बोल उद्या विचार करायला मला त्याच्यापासून निघून जाता आपल्याला जमणार. लग्नाची तयारी करूया. आज अंधेरा आहे तर सूर्याला पाहणे वाला येईल तर बाकी कुणीच आग बंद करेंगे तो अंधेरा ही दिखेगा. तो अंधेरे की को चीरने की तैयारी करो. बस जय हिंद, जय महाराष्ट्र.